बोला बोला. एक नमन गवळा पार्वती हर बोला हर हर महादेव. एक नमन गवळा पार्वती हर बोला हर हर महादेव. काय मग आली का मजा मस्त? हो बापा, मस्त मजा आली. असा गजगज आणि ते गाणे महादेवाचे आणि असं एकदम दिवसभर छान म्हटला. मस्त. नाही ही आयडिया चांगली होती. मस्त फराळाच्या द्यायची आयडिया चांगली होती. मस्त. आणि ताई ते किती नंदी बैलवाले मिळाले नाही का? इथंच थांबत होते. मस्त जे कोणी जात होते ना ते गाडी इथंच थांबवत होते. हो ना, आपल्या गावच्या शिवमंदिरातही किती नारळ फोडला लोकांनी. नाही फोडतात ना बापा, लोकांची श्रद्धा राहते ना. तरी पण किती किलो लागला असेल साबुदाणा? आता कोणाला माहित बापा किती किलो लागला, का लागला. तो सगळा त्या सरपंच ताईकडून होता ना. कशाला विचारतो मग आपण. 50-50 रुपये केला, त्याच्यामध्ये झाला मस्त चहाचा कार्यक्रम झाला, निपटला. आता बनवू का चहा वगैरे? नाही नाही बापा, 2-3 वेळा चहा पेलो तरी अजून किती चहा पिऊ. शांतताई एक विचारू का? एक का 4 विचार बापा. एक विचारू का म्हणते? नाही म्हटलं कुठं जबरदस्त फिरायला गेला असता मस्त महाशिवरात्रीच्या. आता आजच तर आपल्या गावामध्ये एवढा कार्यक्रम झाला. हो हो कार्यक्रम झाला, पण मस्त देवदर्शन करायला गेलं असतं ना. मस्त महाशिवरात्रीच्या वेळेस जातात बापा लोक, इकडे तिकडे जातात, मन जातात. कोणी पहाडीवर जातात फिरायला. जिथं जिथं शंकरजीचे मंदिर आहे तिथं तिथं फिरायला जातात. तिथं तिथं जत्रा भरते मस्त. आता खूप वर्ष झाला मी गेली नाही बापा. माझी तर ह्या वेळेस ना खूपच इच्छा आहे. हो ना ताई, काढ ना कुठं तरी. काढ ना, जाऊ ना मग. मलाही वाटते मस्त कुठं तरी जावा, फिरून यावा. नुसते दररोज हे घरचे कामं, वावरातले कामं. आणि तुम्ही दोघी दुर्गा, रजनी, तुम्हाला का वाटते? काढा ना बापा, तयारी काढा, आम्ही पण येऊ. हे माझी मुलगी सिटी कालच म्हणत होती, तिची आत्या वगैरे गेल्या ना, ते मोठे महादेवाला गेले ते तिची आत्या वगैरे. ते नाही का पचमडीला? हो हो पचमडी, खूप लांब आहे बापा पचमडी. हो तर ते फिरायला गेले तर सिटी म्हणत होती, आई आपणही जाऊन ना, बाबा आपणही जाऊन ना. रजनी तुझी ननद गेली तर मग तुम्हाला नाही बोलवलं का? नाही नाही, त्यांच्या मामा सासऱ्याच्या इथं काही नवस बिवस असेल तर ते गेले तर त्यांच्यासोबत गेले या. असं असं. नाही बापा तेवढ्या लांब तर नाही जाऊ. नाही नाही, तेवढ्या लांब कोण जाते. आपल्या जवळपासचे स्थळ पहा ना. चला मग बढिया. जवळपास कोणता आहे? गायमुखच आहे. चला मग गायमुखलाच बढिया. पाहिला आहे का तुमच्या? हो पाहिला तर आहे. हा चिकू छोटासा होता, त्याची गोची होती काढायची, तर गेला होता तेव्हापासून नाही गेली बाबा. मी नाही गेली आता 10-12 वर्ष झाले तर. आणि दुर्गा तू गेली आहे का? नाही ना बापा, आम्ही तर गेलीच नाही आहो. माझी खूप इच्छा आहे जायची, पण गेली नाही. चला मग चला, तिथंच जाऊ बढिया, गायमुखलाच जाऊ. देवदर्शन करायचं आहे ना, महाशिवरात्रीच्या दिवशी जावाच नाही. एवढी गर्दी राहते, एवढी गर्दी राहते, खूपच गर्दी राहते. मस्त दुसऱ्या दिवशी गेला ना मस्त देवदर्शन होते. ताई तुम्ही त्या पहाडीवर चढल्या का? वरती आहे ना मंदिर? नाही हो बापा रजनी, नाही चढली मी. तर मग आता घरी विचारा तुम्ही काय म्हणतात तर तसे जाऊ उद्याला. हो पण कशाने जायचे तर मग उद्या? आता गाडी बिडी केला तर महागात जाईल माणूस. आहे ना सरपंच ताईच्या ट्रॅक्टर आहे ना, ट्रॅक्टरनंच जाऊ बढिया. डिझेल बिझेल भरून टाकू, करू 50-50 रुपये, 100-100 रुपये आणि देऊन देऊ डिझेल भरायसाठी. काय म्हणता मग तुम्ही? हो हो जमते ना. पण मग उद्या किती वाजे जायचं तर? आता उपास बिपासच आहेत, उद्या उपास सोडून. हो उपास वगैरे सोडून जेवण बिवण करून ना मग निघू. लवकर कामं बिमं कराल, घरून 10 वाजे निघाला तरी 11-11:30 वाजे पोहोचते माणूस तिथं. मस्त दिवसभर देव दर्शन करून मस्त इकडे तिकडे फिरून आणि सायंकाळी निघाला मग तिथून. ताई सरपंच ताईला सांगावं लागेल ना, त्याही येतात का तर? येतात का तर म्हणजे चला म्हणावं लागेल. सोबत चला म्हणून, मस्त मजा येते म्हणून. नाही ललिता तू आपल्या नंदेला सांगून देशील बाबा. नाही तर मग म्हणेल तुम्ही गेल्या आणि आम्हाला सांगितलंच नाही म्हणेल. हो हो सांगून देईन ना. कसं सांगितलं तर बरं होते, काही आपण आपल्या डोक्यावर मांडून तर नेणार नाही आहोत त्यांना. इच्छा असेल तर येतील, नाही तर नाही. हो बाबा सांगेन, नाही तर मग माहीत तर आहे माझी ननद एकाच गोष्टीला मग 3 वेळ घोटते. हो तर म्हणूनच म्हणतो सांगून देशील. आणि कोणता तू त्या सूर्यकांताला सांगून देशील. हो हो सांगेन. चला मग आता. अहो सूर्यकांता तू आली ना, तुझी वहिनी नाही आली ना? दिसली नाही का? चल नाही म्हणली. बापा मावशी वहिनी आल्या नाही का घरी? त्या तर आमच्या समोरच होत्या ना. नाही ना बापा घरी नाही आली. आता दिवाबातीची वेळ झाली, घरी आले पाहिजे. गेली असेल या शांताच्या घरी गेली असेल. आता दिवसभर तर तिकडेच होती. शांताई राहिली असेल तिकडेच. मग आता कशाला जायला पाहिजेत होता?
जाऊ दे ना मावशी, सोबत असतील तर गेल्या असतील, येतील. तसा काही नाही सूर्यकांता. आहे म्हणत असेल माझी सासू घरी, दिवावात करेल. असा राहते ना बाई. आता पाय का तू, तुझ्या घरी कोणी नाही आहे तर कशी घर म्हणून आता रा करत चालली होती. इकडे आवाज मारलो तरी नाही मावशी घरी जातो म्हणत होती. मोठ्या मुश्किलनं आता बसली. हो ना मावशी, आता दिवावातीची वेळ झाली ना. मावशी आली नाही ना तू तिकडे साबुदाणा खायसाठी? नाही आली हो बापा, तेवढ्या दूर चालायला थकवा येते. पाठवलं होतं ना गुड्डीजवळ, खाल्लो घरी मी. पाठवलं होतं, 2 पुड्या पाठवलं होतं. असा का? मस्त जमली होती साबुदाण्याची खिचडी. कोणता सांगत होती? इंदूकडून होता करा ना साबुदाणा? हो मावशी, त्यांनीच दिला आपल्याकडून साबुदाणा. चांगला आहे ना, दिलं तर का झाला, पुण्य भेटते. चल मावशी आता जातो. बस ना, चाय पिऊन जाशील ना मावशी. तिथंच तर 2-3 कट चाय झाला. हो खरा, चाय होता नाही. तू पेली का नाही? तर नाही पेली असेल तर बनवून देतो मग तुझ्यासाठी. नाही मांडलो मी ना, पेलो बाबा. आपल्याला भात नाही भेटेल तर चालेल, पण 2 वेळ चायचा अंबल आहे. रमेशही का करते तर रमेशही याचच आहे. येतील ना आता, बसले असतील गोष्ट्या माष्ट्या सांगत. हो पण आता हे मरद माने ठीक आहे. आता हे कुंताने आलं नाही पाहिजे का? आता स्वयंपाक गिपाक करते का नाही तर आता तिला उपास आहे, आम्हाला कुठं उपास आहे बापा. गुड्डी मी का ठेवते तर आम्हाला उपासीच. त्या आल्या तरी आल्या वहिनी आल्या. बापा माझ्या येता बरोबर उठल्या नाही आता ताई. चुगल्या करत होत्या काका बापा माझ्या मावशीला की दोघी जणी. बापा ताई बसा ना. मी आली तर चालल्या काका घरी? नाही वहिनी, आता बसत नाही, बसली. आता झाला 15 मिनिट झाला बसली तर तुमच्याच घरी. जातो म्हणत होती ते मावशी. थांब ना, थांब, बस. लावून दिले माझ्या मागे, आता बसूनच राहिली बापा. आता सायंकाळी झाली, दिवावात लावायची आहे. कुठं होते तर वहिनी? तुम्ही तर माझ्या समोरच निघाले ना. कुठं नाही, शांताताईच्या घरी नाही का बसला होता. पाणी गिनी पिला तिथं. मग आता हे ललिता होती, मी होती, रजनी होती, दुर्गा होती. असा का? तुम्ही तर दिसलेच नाही ना, आमच्या मागे होत्या का? तुम्ही निघाले ना तेव्हा मी खिचडी खात होती ना, साबुदाणा खात होती तेव्हा. असं का? मागे येऊन आले तुम्ही. हो ना वहिनी, हे महादेवावाल्याचे ब्लाऊज वगैरे करून दिली तर हे बाकीचे ब्लाऊज राहिले तसे शिवाचे. ते उद्या गावी जाणार आहे. त्या टोलीवरची बाई नाही का, तिची ईन आली आहे तर आली होती मग असेच. तर मी म्हणलं आता झाले तर नाही, उद्या सकाळीच या म्हणली ना. आता करून दिली शिवसाव. आता काज बटन बाकी आहेत. आता इकडून जातो ना करतो काज बटन. पहा सूर्यकांत ताई इथंच आता बरं झालं. आता घरी यावं लागलं असतं तुमच्या. काहून घरी यावं लागलं असतं? काही काम होतं का? सूर्यकांत ताई उद्या नाही का सगळे जणी म्हणतात गायमुखला जाऊन म्हणतात, मस्त फिरून येऊन म्हणतात. असेच आता गोष्टी निघाल्या तर गोष्टीमध्ये काढलं बापा. मला म्हणाली शांताताई सूर्यकांत ताईला सांगून देशील म्हणाली. मी म्हटले सांगून देईन. तर मग येता का सूर्यकांत ताई उद्या? कपडे बिपडे आहेत तुमचे शिवायचे? आहेत वहिनी कपडे शिवायचे, पण अर्जंट नाही आहेत उद्या. आज होते ते काढून दिली अर्जंटवाले. येऊन जाईन ना, असंही जायला मिळत नाही. किती वाजेकडे जायचं आहे मग उद्या? आता उपास वगैरेच आहेत उद्या. उपास वगैरे सोडून जेवण खाण करून ना निघून. तरी हो 10:30 वाजे तयारी करून राहा म्हणत होत्या. निघून म्हणत होत्या 10:30-11 वाजेकडे नाही का? असं का? हो मग पटपट करावं लागेल बापा. तर मग कशाने जायचं आहे? आपापल्या साधनाने जायचं आहे का कशाने? नाही ट्रॅक्टरनं जाऊन म्हणत होते. आता विचारायचीच आहे, पण ट्रॅक्टरनं जायचा विचार होता. नाही ट्रॅक्टर मिळेल तर मग पाहतील काही. कोणाचा ट्रॅक्टर? या सरपंच ताईचाच आपल्या. हो जमते ना ट्रॅक्टर, नाही मस्त मजा येते. पण झणकाळे खूप लागतात बापा. तर ठीक आहे वहिनी, आता मी निघतो, वेळ झाली खूप. हो ठीक आहे ना. आई तुम्ही पण याल उद्या आमच्यासोबत गायमुखला? मी नाही येतो, तुम्हीच जा ना. नाही याल ना. नाही मी खूप वेळा गेली आहो, तुम्हीच जाऊन या. घरी पाहिजे ना एक माणूस. मी राहीन घरी, तुम्ही जा. ठीक आहे बापा, नाही म्हणतात. नाही तर माझी तर इच्छा होती सगळेच जण जायची. नाही मी नाही येत, तुम्हीच जा बाबा, जाऊन या तुम्हीच. कोणता दिवावात लावून नाही झाला? लावतो म्हणलं तर मग सूर्यकांता झाली तर तिच्यासोबतच बसली. ठीक आहे ना आई, लावते ना, मी लावते. हो लावून टाक. अरे वा काकू, गायमुखला चालले का? हो ना माधुरी. आई आपण पण जाऊन ना. हो माधुरी, ते सांगायसाठी मी आली. हो ना आई, जाऊन ना, आपण पण जाऊन ना. आई माहित आहे का, महेंद्रजी आणि त्यांचे आई वडील सगळे जण कुठे गेले? तर कुठे गेले? प्रतापगडवर गेले ना. असं का? प्रतापगडवर गेले का? अरे वा, तिथं तर मस्त महादेवाची मूर्ती आहे आणि महाशिवरात्रीमध्ये तर खूप यात्रा भरते तिथे. तिथल्या महादेवालाही खूप जातात. काही माधुरी तुला चल नाही म्हणाले का? म्हणाले होते ना काकू, येशील का म्हणून.
मीच नाही म्हटली काकू. म्हटली आता नाही येत, मग लग्न झाल्यावर पुढल्या वर्षी वाटल्यात जाऊ म्हटले दोघेही जण. चांगला केली बाई, चांगला केली. नाही तर का ताई, लग्नाच्या आधीच इकडे तिकडे फिरणे चांगलं नाही वाटत ना. तसं काही नाही, आता फिरतात म्हणा. फिरतात वगैरे, पण मीच नाही म्हटली फालतूमध्ये. मग लग्न झाल्यावर जेवढा फिरायचा आहे तेवढा फिरा म्हटली. आता होळीला येतीलच जाबाई, पहिलेच मग मुलाखत. तर का म्हणते इंदुताई, येते ना मग? हो, आता तुम्ही सगळे जणी चालले तर आम्ही पण येतो ना. आता माधुरीची पण इच्छा आहे, जाऊ म्हणते तर जाऊ बढिया. आता ताई मी का म्हणते, हे तुमच्या ट्रॅक्टरनंच जाऊ बढिया. खाली आहे का उद्या ट्रॅक्टर? डिझेल वगैरे भरू सगळ्या बाया मिळून. का बापा शांताताई, तू पण डिझेलच्या गोष्टी करते. आता डिझेल भरू नाही शकत काय? नाही ताई, तसं नाही. फक्त डिझेल भरू म्हटलं तरी आम्ही ड्रायव्हरची मजुरी वगैरे देतो का? नाही. आता दुसरी गाडी केलो असतो तर लागलेच असते ना पैसे. ताई हे बघा, तुम्हाला डिझेलचे पैसे घ्यावेच लागतील, नाही तर मग ट्रॅक्टरनं काही जात नाही. दुसरीची गाडी करू मग आम्ही. ठीक आहे बाबा, ठीक आहे. उद्या मग 10-10:30 वाजे निघायचं आहे. असं का? लवकर मग स्वयंपाक बिंपाक करावा लागेल ना. उपवास वगैरे आहे तर सोडावं लागेल ना उद्या उपवास. एकादशीचा उपवास 1 दिवस ना 1 रात्र ठेवतात ना. हो, मलाही आहे ना. माधुरींनी पकडलं का एकादशी? हो ना काकू, मी पण पकडली. नाश्ता करून घ्याल रात्री म्हणजे होते. नाही, आता नाश्ता कशाला? तेवढा आपण तिथंच तर खाल्लं, साबुदाणा खाल्लं, तरी आता कशाला रात्री नाश्ता पाहिजे? उपवासमध्ये का पोटभर खातात का? नाही म्हटलं, आता ह्या पोरीबारीला भूक लागते ना म्हणून. नाही काकू, मी पण केली नाश्ता, साबुदाणा केली ना, खाल्ली ना. तिकडे आली होती तरी शिवमंदिरामध्ये. आता नाही लागत. हो, चाय बनवून आता रात्री पिऊन झोपून जाऊ. बाई माधुरी, रात्री चाय बनवूनच ना, त्याच्यापेक्षा आताच बनव जा, काकू पेतील. नाही राहू द्या चहा वगैरे. नाही ना काकू, बसा ना, आता बनवून आणते चहा. ठीक आहे बापा, बनव. बापा यांना का झालं तर बरं नाही वाटत का बापा? इथे येऊन लोटून गेले आहेत. अहो चिकूचे बाबा. का झालं ललिता? अहो तुम्हाला का झालं? इथे येऊन लोटून गेले. काही नाही, असंच लेटलो. अहो मी का म्हणते, बोल ना, तर का म्हणते तर? हो उद्या ना सगळे जणी गायमुखला जाणार आहेत. मी म्हटली आपणही चालले जाऊ. तू जाना तर उद्या माझा नाही जमत. का बापा, सुट्टी काढा ना उद्या. फोन करून सांगून द्या उद्या नाही जमत म्हणून. नाही, उद्या तर गाडीची तारीख आहे, तर उद्या नाही जमत. तारीख नाही राहिली असती तर मग फोन करून सांगून दिलो असतो की मी नाही येत म्हणून. सामान नेऊन द्यायचं आहे ना एका जणाचा. तू जाना तर तू जा, मी नाही येत तर का झाला, तू जा. राहू द्या, तुम्ही नाही येत तर मी नाही जात. बापा पागल आहे का तर? जा म्हणतो ना तुला. जा, चालली जा, सगळे जण जाऊन राहिले म्हणते ना. हो सगळे जण तर चालले म्हणा. आता जा, तू चालली जा. ठीक आहे मग. अरे विशाल, तुझी आई कुठे आहे? घरी नाही आहे ना? आई ना इंदू काकूच्या घरी गेली आहे. आता तिकडे कशाला गेली बापा? हो, काय झालं? कशाला गेली होती तर तू सरपंच भाऊच्या घरी? हो पा, तुम्हाला सांगायचं राहिला, तुम्ही घरी नव्हते ना. का सांगायचं राहिला? उद्या नाही का गायमुखला जाणार आहोत आम्ही सगळे जण. काय सगळे म्हणजे? सगळे म्हणजे सगळ्या बायांनी आता मिळून विचार केला तर कुठंतरी जायचा म्हणून. तर ठीक आहे म्हटलं, तर म्हणून गेली होती सरपंच ताईच्या इथं. त्यांच्या ट्रॅक्टरनं जाऊन म्हटली, आपल्या घरचे, त्यांच्या घरचे, कुंताच्या घरचे, सगळे, ललिताच्या घरचे. पागल आहेस का तू? असे काऊन बोलतात? असे काऊन बोलतात म्हणजे? ते पोराचे पेपर सुरू आहेत आणि तू तिकडे जाऊन म्हणते फिरायला, मग बरोबर आहे का तुझ्या? हो मलाही समजते, फक्त दिवसभरासाठीच ना. 11 वाजेकडे जाऊन ना सायंकाळपर्यंत वापस. तर वावरा शेतात जातच नाही का दररोज? नाही म्हणता तर ठीक आहे बाबा, नाही जात मी. नाही आई पप्पाजी, तुम्ही दोघेही जण जा, मी थांबतो ना घरी. मी राहतो घरी. आम्ही दोघेही भाऊ नाही आहेत. आता सगळ्यांची तयारी आहे, सगळ्यांनी होकार दिला ना. आता तू नाही म्हणशी नाही तर सगळे कॅन्सल करतील तयारी. आता तुझे पप्पाजीच नाही म्हणत आहेत ना. नाही तुम्ही जा, मी थांबतो ना. मी ना सोनू घरीच थांबतो. ठीक आहे मग. विशाल म्हणते तर ठीक आहे, मग दोघेच जण चालले जाऊ. उद्या किती 11 वाजेकडे जायचं आहे का? हो 10:30-11 वाजे. सोनू जेवण करून घे. अहो तुम्ही जेवण करता की उपवासच पकडता? नाही, मी जेवण करतो. मला राहून नाही होत, आता दिवसभराचा पकडलो मी. हो चला मग जेवण करून घ्या लवकर झोपून. अहो तुम्हाला सकाळी उठली तेव्हाच म्हटली झाबरूला फोन लावा म्हणून. लावले की नाही का? अरे बाबा लावलो ना, सकाळीच फोन लावलो. येतो म्हणाला ना, आलाही नाही. आता अजून लावलो तर येत आहे. का अजून लावलं म्हणता? 9 वाजून गेले. हो तर 10-10:30 निघायचं आहे ना. झाला का तुझा स्वयंपाक? झाला का? हो झाला स्वयंपाक. आता जेवण वगैरे करून घ्या. अहो आला तरी झाबरू.
हो रे, तुला सकाळीच फोन लावलो होतो ना घराकडे ये म्हणून. आता घरचे कामं बिमं करावं लागतात ना. आई गावी गेली आहे. स्वयंपाक पाणी. तुला किती वेळ म्हणलो, तुझी आई नाही राहिली तर इकडेच जेवण करत जा म्हणून. आता रात्रीची होती भाजी तर भात बनवलो. झालं का जेवण झाला? नाही नाही, जेवण व्हायचं आहे. तर तू एक काम कर, त्या ट्रॅक्टरमध्ये तनिष टाक चांगली. कुठे जायचं आहे तर टनीच टाकून? अरे सगळ्यांना नाही का गायमुखला जायचं आहे ट्रॅक्टरनं. मी काही येत नाही. वावरा शेतात लक्ष द्यावं लागते. तर तनिष टाक ना मस्त दरी हातर. आणि पटकन जेवण करून ये, 10 वाजे निघायचं आहे. हो तर असं फोनवर सांगायला पाहिजे होता ना. घरी बोलवले का माहित नाही बाबा तुम्ही पण. मी का म्हणतो पाटील, ते तनीस कायच्यासाठी तर अरे बाबा, तिथं बसतील तर झुनकाळे लागल्या नाही पाहिजेत ना, म्हणून तनिष राहील. मग त्याच्यावर मस्त दरी हातरायचं, तिथं बसतील मस्त बाया, तर काही झनकाळे वगैरे लागणार नाही. असं आता एक काम करतो, आता जेवण करून येऊन जातो आणि मग तनीस गिनीस टाकतो. तू कसाच कर, पहिले टाक नाही तर नंतर टाक, पण 10 वाजेच्या पहिले झाल्या पाहिजे. ओके काम? हो. का हो, तुम्ही पण आले असते तर आता एक दिवस वावरात नाही गेले असते तर का होते? अरे नाही ना, वावरातही लक्ष देणे आवश्यक आहे ना. ना तुम्ही माधुरी सोबत जा आणि बाकीचे लोक आहेतच ना. मागच्या वर्षीच मी गेलो होतो गायमुखला. मग तुम्ही नाही आले होते ना, मीच गेलो होतो. हो, तुम्ही तर आपल्या मावशीच्या मुलाबरोबर गेले होते. ते आले होते इकडे तर. हो, तर मग आता पाहिलं आहे ना, माझ्या मागच्या वर्षीच पाहिलो. आता तू गेली नाही, खूप वर्ष झाले, 10 वर्ष झाले असतील नाही गेली तर. माधुरी लहान होती. हो ना जी, म्हणूनच म्हटलं चालले जातो आता. नाही जा जा, चांगला आहे. चला ना तर मग आता जेवण करून घेऊन पटकन. हो चल. का बापा, मुके चालले का? म्हणा ना तर शांतताई, म्हणा. चला बोला. एक नमन गौडा पार्वती हर बोला, हर हर महादेव. एक नमन गौडा पार्वती हर बोला, हर हर महादेव.